समर्थन गोष्टी परंतु कायदा आणि सुव्यवस्था ठेवून आपण आंदोलन केले पाहिजे, याचं भान असलं पाहिजे. आपण आक्रमक झालेला आहात, काय नक्की म्हणणार? काल संध्याकाळी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या घरासमोर काँग्रेसच्या मंडळीने खारगेंचा वाढदिवस साजरा करत असताना सगळेजण म्हणजे राहुल गांधी, प्रियंका गांधी हे मोदी आणि आजपर्यंत पंतप्रधानांच्या घरासमोर असे कधीही निदर्शनं होत नाहीत. पंतप्रधान हा एक वेगळं व्यक्तिमत्व असतं, रिस्पेक्टेबल पर्सन असतो. तर त्यांनी हा जो नियम तोडलेला आहे त्याच्या विरोधात त्यांचा निषेध करण्याकरता काँग्रेसच्या विरुद्ध मी आज इकडे आंदोलन करतो. त्यांनी काल जे केलं ते अतिशय निंदनीय गोष्ट आहे. पंतप्रधान हा देशाचा एक रिस्पेक्टेबल आणि त्यांच्या घराचा तुम्हाला करायचं होतं, लाल किल्ल्यावर करायचं होतं, अजून कुठे करायचं होतं. त्यांना लाज वाटायला पाहिजे की स्टुडंटवर ते लाठी चार्ज करत आहे. ते शहीद 31-32 लोक शहीद झालेले आहे. स्टुडंट त्याच्यात आहे, त्याला शरम वाटायला पाहिजे. आणि ते राहुल गांधीला शिवा देत आहे. अरे ते चोर लोक आहे, ते चोर आहे. त्यांचं राहुल गांधीला बोलणार त्यांची औकात नाही. आम्ही बी आहे, आम्ही लोकशाही माध्यमातून त्यांना काय जबाब द्यायचा आम्ही हे सगळे लोकांनी मिळून नीट पेपरची परीक्षा फोडली. या लोकांनी भ्रष्टाचार केला चंद पैशासाठी. हे देश युवाचा त्यांनी भविष्य उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे. त्यामुळे आम्ही इथे त्यांच्या विरोधात घोषणा देत आहोत. आणि त्यांची हिंमत बघा, ते आमच्या पक्षाच्या समोर इथे येऊन आंदोलन करत आहेत. त्यांची हिंमतच काय झाली. आम्ही पण जेवढे काँग्रेस भाजपचे शहरामध्ये नेते आहेत उद्या त्यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करणार आहे. जसं राहुल गांधी नरेंद्र मोदी साहेबांच्या घरी जाऊन ते आंदोलन केलं तसं आम्ही उद्या अतुल साहेबांच्या घरी जाऊन पण करू शकतो. ते आमचा अधिकार आहे. राहुल गांधींनी शांतीपूर्वक आणि एक लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन केलं होतं, पण त्यांना डिटेन केला. त्यांच्या तोंडातून इथे रक्त आला. हे का लोकशाही का? ते आमच्या पक्षाच्या समोर नाहीये, ते चौरस्त्यावर आहे. त्यांची हिंमत असेल तर ते आमच्या पक्षाची खाली घेऊन दाखवा, तर आम्ही त्यांना दाखवू. कांग्रेस डरेंगे थे गोरों से, तो क्या डरेंगे चोरों से? कांग्रेस सक्षम है लड़ने के लिए, जनता का कोई सवाल उठाने के लिए. असेल तर त्यांनी पक्ष करायचं, आम्ही त्यांना दाखवू.